अगोदर जेव्हा न्यूज पोर्टलवर किंवा विविध वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत होत्या तेव्हा नीट UG 2026 या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून 26 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु तो आकडा तेवढा नसून यावर्षी नीट UG 2026ला त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याचं NTAनं सांगितल्याचं काही वृत्तपत्रांचं म्हणणं आहे. नेमका देशभरातला आकडा किती असू शकतो, त्याचबरोबर महाराष्ट्रात यावर्षी किती विद्यार्थी नीटचं परीक्षा देणार आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचा कट ऑफवर काय परिणाम होणार आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यापासून ते विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे नीट UG 2026 नोंदणी विश्लेषण. आता एक नवीन आकडा नीटचे ॲडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर बाहेर येतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं नोंदणीचं विश्लेषण करणार आहोत. आणि संपूर्ण देशभरातील जो काही नीट ॲप्लिकंट आहेत त्याच्या बेसिसवर यावर्षी महाराष्ट्रात किती विद्यार्थी असू शकतात हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. जे काही बातम्या आहेत त्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. गुगलवर सुद्धा वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी येतात. शिक्षा.com या वेबसाईटनी दिलेल्या माहितीनुसार नीट UG 2026ला जवळपास 22,79,000 विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आलेले होते. त्यापैकी 11 लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपले ॲडमिट कार्ड जे आहेत ते डाउनलोड केल्याची माहिती NTAने दिल्याचं म्हटलेलं आहे. डेक्कन हेराल्ड ह्या प्रसिद्ध वेब पोर्टलवर सुद्धा 22.79 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजे जवळपास संपूर्ण देशभरातून 22,79,000 विद्यार्थी नीटची परीक्षा यावर्षी त्या ठिकाणी देण्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले सगळेच विद्यार्थी परीक्षेला प्रेझेंट असतील असंही नाही. काही विद्यार्थी परीक्षा देत सुद्धा नाहीत. परंतु ॲप्लिकेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सध्या आपल्याला समजते ऑफिशियल सोर्सेस मार्फत ती आहे 22,79,000च्या आसपास विद्यार्थी यावर्षी परीक्षा त्या ठिकाणी देत आहेत. याविषयीचं विश्लेषण आपण पुढील स्लाइडमध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रातून यावर्षी किती विद्यार्थी आहेत आणि त्याचा कट ऑफवर काय परिणाम होणार आहे. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या काही कोर्सेस आहेत हेल्थ सायन्स कोर्सेस त्याच्या संपूर्ण कॉलेजेसचा डाटा जवळपास 1700+ कॉलेजेसची माहिती आपण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलेली आहे. त्याचबरोबर फ्री बुकलेटमध्ये आपण कट ऑफचे जे काही PDF आहेत ते अपलोड करतो आहोत. अशाच प्रकारचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळावेत त्यासाठी लेटेस्ट न्यूज आहे, माय कट ऑफ आहे. विद्यार्थी आपल्या मार्क्सनुसार या ठिकाणी कट ऑफ नीटचा पेपर झाल्यानंतर प्रेडिक्ट करू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण वेबिनार सुद्धा आपण रिझल्टपर्यंत अगदी मोफत त्या ठिकाणी अरेंज करणार आहोत. यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे सगळं तुम्हाला एकाच ॲपमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुढे जाऊयात अफवा वर्सेस वास्तव याविषयी. सोशल मीडियावर अगोदर ज्या बातम्या येत होत्या अनेक ठिकाणी 26 लाख नोंदणी झाल्याची चर्चा आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विनाकारण भीती होती. म्हणजेच 2025 पेक्षा रजिस्ट्रेशन वाढल्याचं अगोदर अनेक वेब पोर्टलनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे एकदम पीकला गेल्याचं सुद्धा चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. परंतु आत्ता जी आकडेवारी समोर येते NTAने स्पष्ट केलं असल्याचं काही वेब पोर्टल त्या ठिकाणी सांगतात. एकूण यशस्वी नोंदणी म्हणजे नोंदणी कंप्लीट पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरून ज्यांचे ॲडमिट कार्ड आले अशा विद्यार्थ्यांची संख्या सध्या देशभरातून 22,79,000च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी असल्याचं म्हटलं जातं. 2025च्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर 26ला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जी काही वाढ झाली ती अगदी किरकोळ आहे. 3,000 विद्यार्थी 2025ला जर आपण बघितलं जेवढे विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलेले होते त्या 3,000 विद्यार्थ्यांची फक्त यावर्षी भर पडलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षामध्ये नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी पहिल्यांदाच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऑल इंडिया आणि महाराष्ट्राचं जर आपण कंपॅरिझन केलं तर कशा प्रकारे असू शकतं. 2024चा जर आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची संख्या नीट एक्झामसाठी ही जवळपास 24,06,000च्या आसपास होती. आता महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर संपूर्ण देशभरातून जेवढे काही नीटचे ॲप्लिकेशन फॉर्म येतात
त्यामध्ये 11 ते 12% विद्यार्थी जे आहेत ते महाराष्ट्र राज्यातून आहेत. इथे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 2024ला संपूर्ण भारतात जे आहे 24,06,000 विद्यार्थी असतील, तर महाराष्ट्रातून त्या वर्षी रजिस्ट्रेशन झालेले होते 2,82,000च्या आसपास, म्हणजे 11 ते 12% आसपास हे रजिस्ट्रेशन होते. त्याच्यानंतर 25चं सुद्धा कॅल्क्युलेशन जर बघितलं, 25ला 22,76,000 संपूर्ण देशभरामध्ये होते. महाराष्ट्राचा 2025चा जर आपण विचार केला तर ते 2,48,000च्या आसपास आहे. हे सुद्धा 11 ते 12%च्या दरम्यान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हेच कॅल्क्युलेशन जर आपण आत्ता रजिस्ट्रेशनचा 2026चा जो काही आकडा येतोय 22,79,000 विद्यार्थी, हेच कॅल्क्युलेशन जर 11 ते 12%च्या दरम्यान धरलं तर महाराष्ट्र राज्यातील यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 2.5 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे संपूर्ण ऑफिशियल आकडेवारी जी आहे ती NTA रिझल्ट लागल्यानंतर डिक्लेअर करेल. परंतु सध्या 11 ते 12% हे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी संख्या असते. महाराष्ट्र नीट UG ऍप्लिकेशन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कायम दुसऱ्या स्थानी त्या ठिकाणी राहिलेला आहे. उत्तर प्रदेशमधून जास्तीचे फॉर्म येतात, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर त्या ठिकाणी लागतो. महाराष्ट्राचा 11% फॉर्म्युला जर आपण वापरला की रेग्युलर कॉन्स्टंट विद्यार्थी 11% महाराष्ट्र राज्यातील असतील, तर हिस्टॉरिकल ट्रेंड गेल्या अनेक वर्षापासून भारताच्या एकूण नोंदणीपैकी 11 ते 12% वाटा महाराष्ट्राचा असतो. कॉलेज नेटवर्क आपल्या राज्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मोठी संख्या आणि जागा उपलब्ध आहेत. कशासाठी? महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी रजिस्ट्रेशन जास्त करतात. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये करिअरबाबत असलेली उच्च स्तराची जागरूकता, विशेषतः महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी मेडिकल फील्डमध्ये करिअर करण्यासाठी जास्त जागरूक आहेत. ऍडमिशन प्रोसेस चालू झाल्यावर सुद्धा महाराष्ट्र राज्यातीलच विद्यार्थी असे आहेत जे महाराष्ट्र राज्यात ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र ऍडमिशन नाही झालं तर इतर राज्यामध्येही ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसून येते. निष्कर्ष काय? स्पर्धा 2024 सारखी भीषण नाही. म्हणजे 2024ला जी परीक्षा होती आणि त्याच्यामध्ये जेवढे रजिस्ट्रेशन झाले तेवढे रजिस्ट्रेशन या ठिकाणी झाले आहेत. 25च्या तुलनेमध्ये सुद्धा फक्त 3,000 विद्यार्थी त्या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 2025 सारखी स्थिर स्पर्धा त्या ठिकाणी राहील. आता याच्यामध्ये कट ऑफचं विश्लेषण करत असताना कट ऑफ जो आहे तो नीट विद्यार्थ्यांच्या संख्येवर सुद्धा असतो. नीट क्वालिफाईड विद्यार्थ्यांच्या संख्येचा हा एक फॅक्टर झाला कट ऑफचा. कट ऑफचे अनेक फॅक्टर आहेत, त्याच्यापैकी एक महत्वाचा फॅक्टर आहे की संख्या, त्याचबरोबर पेपरची डिफिकल्टी लेवल जी आहे त्याच्यावर जास्तीत जास्त कट ऑफ त्या ठिकाणी डिपेंड असतो. तो पेपर अजून झाला नाही, परंतु संख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर संख्या आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते. तुमची मुख्य स्पर्धा 85% स्टेट कोट्यात या 2.5 लाख विद्यार्थ्यांशीच आहे. भले विद्यार्थ्यांनी नीट UGचा ऑल इंडिया कोटा लेवलचा फॉर्म भरलाय, ऑल इंडिया लेवलची विद्यार्थी परीक्षा देत असतील, तरी महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोट्याची ऍडमिशन प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून होत असतात. त्यामुळे हे 2.5 लाख विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. याच्यामधले अर्धे विद्यार्थी 50% विद्यार्थी नीट क्वालिफाय करतात आणि दरवर्षीचं आहे की जवळपास 55,000 ते 65,000 विद्यार्थी जे आहेत तेच MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी भाग घेतात. त्यामुळे आपली जी काही स्पर्धा आहे ती मोठ्या संख्येची नाही तर अगदी 55,000 ते 65,000 विद्यार्थ्यांची या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. जर ऑल इंडिया कोट्याला जायचं असेल तर ऑल इंडिया लेवलचं कॉम्पिटिशन तुम्हाला आहे, परंतु तुम्हाला स्टेट टार्गेट करायचंय महाराष्ट्र स्टेट कोटा, तर टार्गेट जे आहे किंवा कॉम्पिटिशन जे आहे ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. 55,000 ते 65,000 जे विद्यार्थी आहेत याच्यात पुन्हा कॅटेगरी वाईज रिझर्वेशन नाही, 10 कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विभागलं जातं. त्यामध्ये आणखी स्पर्धा कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आहे जवळपास संपूर्ण देशभरामध्ये 22,79,000 विद्यार्थी. महाराष्ट्राचा हा आकडा 2.5 लाखाच्या आसपास असू शकतो. 2,49,000 ते 2,50,000च्या आसपास असू शकतो. संपूर्ण आकडेवारी आपल्याला रिझल्टच्या दिवशी त्या ठिकाणी कळणार आहे, परंतु अगोदर जो आकडा फुगवून दाखवलेला होता 26 लाखाच्या आसपास तो तेवढा नसल्याचं वेगवेगळ्या वेब पोर्टलच्या माहितीवर त्या ठिकाणी येतं. हे तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर स्क्रीनवर आमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.